एक मोठी बातमी. वाडीवर्हे पोलिसांकडून कत्तलखाना उद्ध्वस्त, 34 लाखांची जनावरे आणि अन्य साहित्य जप्त. इगतपुरी त्र्यंबक भिवंडी 7 संशयितांच्या मुसक्या आवळल्या. इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक शिवारात बुधवारी रात्री 2च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात जिवंत गोवंश आणि तिथे सुरू असलेला कत्तलखाना वाडीवर्हे पोलिसांनी आज उद्ध्वस्त केलाय. अंदाजे 33,77,900 किमतीचे गोवंश, जनावरे आणि कत्तलीचे साहित्य, गोमांस, 2 कार, 3 पिकअप, 4 मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 7 संशयित आरोपींना पकडण्यात आलं असून वाडीवर्हे पोलिसांची कारवाई सुरू आहे. या घटनेने इगतपुरी तालुक्यातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहितीच्या आधारे वाडीवर्हेचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मोठ्या प्रमाणात गावरान जनावरे बांधून ठेवलेले आहे, यासह त्यांची कत्तल चालू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नांदगाव बुद्रुक शिवारातील डांगी परिसरात यशस्वी छापा टाकण्यात आला. या घटनेत जय गोकुळ गुडवे वय 22 वर्ष राहणार नांदगाव बुद्रुक शिवार, मूळ राहणार बेडगाव कुर्हे, अनिल शंकर गतील वय 27 वर्ष राहणार मुंढेगाव, मोहम्मद अशरफ अली मोहम्मद सय्यद वय 26 वर्ष राहणार नयागाव, अनमोल हॉटेल मरियम मस्जिद जवळ शांतीनगर भिवंडी, शगफ नवीद नासिककर वय 32 वर्ष राहणार नवीन वस्ती पडघा तालुका भिवंडी, गोकुळ बाबूराव गुडवे वय 52 वर्ष राहणार नांदगाव बुद्रुक शिवार, मूळ राहणार बेडगाव कुर्हे, रतन लक्ष्मण भडांगे वय 36 वर्ष, मोहन निवृत्ती भडांगे वय 24 वर्ष, दोघेही राहणार गोरठाण तालुका त्र्यंबकेश्वर. या 7 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. वाडीवर्हे पोलीस हवालदार शिरीष मनोहर गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाडीवर्हेचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक एकनाथ भोईर, पोलीस हवालदार विशाल सोनवणे, शिरीष गांगुर्डे, नाईक विकास गीते, उल्हास धोडके हे कसून अधिक तपास करीत आहेत. दरम्यान सकल हिंदू समाजाच्या वतीने या प्रकरणी सामूहिक निषेध करण्यासाठी बेलगाव कुर्हे येथे आज गुरुवारी सायंकाळी 5 वाजता जाहीर निषेध बैठक आयोजित करण्यात आली आहे. स्टार न्यूजसाठी गणेश लहामटे, नाशिक.